200 रुपये दिले पण मिळाले फक्त 140 रुपयांचे पेट्रोल. पेट्रोल पंपावर फसवणुकीचा आरोप. अकोले शहरातील मध्यवस्तीतील एका पेट्रोल पंपावर कथित फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. सुगाव खुर्द येथील शेतकरी वैद्य यांनी आपल्या दुचाकीत 200 रुपयांचे पेट्रोल भरले, मात्र शंका आल्याने त्यांनी टाकीतील पेट्रोल परत मोजून पाहिले असता अवघ्या 140 रुपयांच्या किमतीचे पेट्रोल असल्याचा दावा केला. तब्बल 60 रुपयांचे पेट्रोल कमी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर गुरुवारी अकोलेतील सारडा पेट्रोल पंपावर ग्राहकांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला आहे. पेट्रोल पंप मालक आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालत ग्राहकांनी खडेबोल सुनावले. वारंवार कमी पेट्रोल दिले जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान तालुका पुरवठा अधिकारी संदीप निळे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले असून दोषींवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. ग्राहकांची सर्रास फसवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान सारडा पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक रामदास पाडेकर यांनी आरोप फेटाळले आहेत. मीटर शून्य करून 190 रुपयांचे पेट्रोल भरले असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. ग्राहकाने काढलेल्या पेट्रोल नंतरही टाकीत पेट्रोल शिल्लक होते असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पेट्रोल भरताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.